साधु साधु। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय बनते डॉक्टर इंद्रवंश महाकर, बनते धम्मसिंहजी आणि छोटे बनते जे सर्व आसामवरून आलेले आहेत आपल्या औरंगाबादच्या शिक्षणासाठी। काही थायलंडचे विद्यार्थी सुद्धा बुद्धगया आपल्या विद्यापीठामध्ये शिकायला आलेले आहेत। तेव्हा हे छोटे बनते जे आसामवरून भक्तीच्या सहवासात शिक्षण घेत आहेत। औरंगाबादला राहून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत त्यांच्या स्टेटमध्ये तिकडे अरुणाचल आसाममध्ये जात आहे, नंतर जाते। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्रतीक वीर, त्यांचा सर्व परिवार, मस्की परिवार, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बीड शहरातील उपासक मंडळी, प्राध्यापक गोडेसर, नसरीजी, सर्वच प्रियदर्शी शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्यगण, उपासक आणि उपासिका। मी जेव्हा आलो तेव्हा मनामध्ये आल्याबरोबर जरा श्रीलंकेसारखं वाटलं, कारण श्रीलंका ही आशिया खंडातली ग्रीन कंट्री आहे पूर्ण देशात जगात। मध्ये आल्याबरोबर एक सुंदर वातावरण आणि थोडंसं नजर टाकल्यावर वाटलं की तथागत भगवान बुद्धाने वैशालीला आम्रपाली आम्रवन दान दिलं होतं, तेही आम्रवन आम्हाला वाटायला लागलं की अशा पद्धतीचं आम्रवन, आणि या वनामध्ये बुद्धाची मूर्ती बसली आहे। या निमित्ताने आज कार्यक्रम आहे, सेवा निवृत्तीचाही कार्यक्रम आहे, मुलीचा जन्मदिवसही आहे। तिन्ही कार्यक्रम आज एकत्र आहेत। आपल्या मीटिंगच्या दिवशी 19 तारखेलाच त्यांनी निमंत्रण दिलं। तसं बीडचा संबंध आमचा फार जुना संबंध आहे। डॉक्टर SP गायकवाडी आणि मी जेव्हा बीडला सुरुवातीपासून जेव्हा आलो, पहिल्यांदा माहिती मस्केच्याकडे जायचं। मस्केकडे भेटल्यानंतर माझी येणार रोडे गुरुजीला भेटायचं, हे झाले की म्हणजे गोदाम गुरुजीला भेटायचं, प्रल्हादला भेटायचं। ते ठरलेले उपासक मंडळी गायकवाड साहेब आम्ही इथे आलो म्हणजे काही निश्चित उपासक मंडळीचे, आणि ते ज्या मंडळीचं नाव घेत होते त्यांच्या दृष्टीनं ती मंडळी विशेष अशी त्या काळामध्ये ते कुणाकडेही जात नाही, आजही नाही। तेव्हापासून बीडचा आमचा संबंध आहे। हळूहळू नेहमी बैठकीमध्ये सरांना भेटलेले उपासकांना, बनसोडे साहेब इंगुरीला होते, ठिकठिकाणी होते, तेव्हा किंवा काहीतरी आपण बीडला केलं पाहिजे लक्ष करून म्हणजे धम्मसिंहनी इथे वेळ दिला आणि एक शिवनेला एक सेंटर बीड जिल्ह्यासाठी उभं राहिलेला, आणि हळूहळू निश्चितपणाने बीडला आपण एक बौद्ध धर्माच्या प्रचाराची दिशा देण्याचं काम, संस्कार केंद्र उभं करण्याचं काम, बीड जिल्ह्यातील सर्व उपासकांना एक आदर्शवत अशा प्रकारे बुद्ध धम्म संघाच्या विचाराची दिशा देण्याचं काम, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रसार आणि प्रसारित करण्याचं काम त्या सेंटरमधून होणार आहे, करण्याचं काम आपण करणार आहोत। बुद्ध मूर्ती ही काही आपल्यासाठी नवीन विषय नाही। या देशामध्ये हजारो बुद्ध मूर्त्या कधी काही होत्या, आजही आहेत। राजा सम्राट अशोकाच्या काळामध्ये अजिंठा, एलोरा, सांची, सारनाथ, बुद्धगया, लुंबिनी, श्रावस्ती, कपिलवस्तू, नालंदा, तक्षशिला इथे अनेक बुद्ध मूर्त्या विहार तयार केलेली होती, आणि ती प्रेरणा अनेक वर्ष या देशामध्ये बुद्धाची मूर्ती प्रेरणा देत गेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म संघाला स्वीकारलं
त्यांनी आपले नवीन ऊर्जा आणि दिशा दिलेली. खरं म्हणजे बाबासाहेब एकटेच पुण्यवान झाले नाहीत, आपल्याला थोडं थोडं पुण्य वाटून गेले, आपल्याही वाटायला दिले. एकटेच पुण्यवान होता आला असत, पण नाही, लाखो माणसांना त्यांनी दीक्षा देऊन पुण्यवान केलेलं. बुद्ध ही जागतिक स्तरावरची देण आहे. बुद्ध म्हणजे प्रेरणा आहे, बुद्ध म्हणजे नीतिमत्ता आहे, बुद्ध म्हणजे एक सीड आहे, सदाचार आहे, बुद्ध म्हणजे एक ज्ञानाचं केंद्र आहे, बुद्ध म्हणजे एक तपश्चर्या आहे, त्यागाचं प्रतीक आहे, बुद्ध म्हणजे एक बल आहे, बुद्ध म्हणजे एक संस्कार केंद्र आहे, बुद्ध म्हणजे नुसती मूर्ती नाही, बुद्ध म्हणजे एक स्रोत आहे. माणसाला माणसाची जोडण्याचं काम बुद्ध करतायत. बुद्ध युद्धाचं नाही, माणुसकीचा, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा, न्याय देणारा विचार आहे. बुद्ध म्हणजे एक जसा आपला धम्मपद आहे, धम्मपद ग्रंथ आहे. हे धम्मपदामध्ये जेवढे काही 26 वग आहेत आणि जेवढ्या काही गाथा आलेल्या आहेत त्यामध्ये सर्व ज्ञान दिलेलं आहे. ते ज्ञान तथागत भगवान बुद्धाने त्या धम्मपदामध्ये कुठे तुम्हाला आरती, पूजा किंवा कर्मकांड दिसणार नाही. काही तुमच्यापैकी जर बुद्धगया सारनाथला किंवा थायलंड, श्रीलंकेला, जपानला त्याचे रोडेसर जाऊन आले असाल, तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही विहारामध्ये आमच्या भंतेजी बाजूला पुजारी बसलेला दिसणार नाही. तिथे दान टाका म्हणणार नाही, तिथे फुलं ठेवा म्हणणार नाही, तिथे मोमबत्ती अगरबत्ती लावा म्हणणार नाही. इथे तुम्हाला तिथे एकदम शांत विहारामध्ये गेल्यावर प्रसन्नता, तिथे व्हायब्रेशन, तिथलं तुम्हाला तरंग विहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीला पाहिल्याबरोबर. बघा, बुद्धगयाचा आता आपला विषय चाललेला, बुद्धगया विहाराचा. त्या बुद्धगयाच्या विहारात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एकदम प्रसन्नता मिळते. एकदम तुम्ही स्वतःमध्ये काही जर तुमच्यामध्ये राग असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, तिरस्कार आला असेल, काही घृणा आली असेल, गर्व असेल, अभिमान असेल, तिथे गेल्याबरोबर आपोआपच गळून पडते, अगदी एकदम निघून जाते तुमच्या. एकदम प्रसन्न तिथे. आणि एकदा गेल्यानंतर, अनेक वेळा गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला अनेक वेळा जावं. बघा, एकदा गेल्यानंतर होतं, एकदा जा, परत जावं, परत बुद्धगयाच्या विहाराचा. एवढी तिथली तरंग शुद्ध आहे बुद्धगयाच्या विहारामध्ये आजही. तसेच तुम्ही कुठल्याही जगातल्या विहारात, थायलंडमध्ये तर बघा, 5 टनाची सोन्याची, शुद्ध सोन्याची मूर्ती, जाऊन बघा तिथे. आमचा धम्म हा असा तसा नाही आहे. आम्हाला 12व्या शतकानंतर लोकांनी मागासवर्गीय हलकं केलं, लेखलं, पण आमचा धर्म फार दर्जेदार होता, दर्जेदार आहे. आमचा उपासक हलका नव्हता कधी काळी, फार श्रीमंत. बघा, राजा अशोकाचा काळ बघा, मौर्यांचा काळ बघा, मगधांचा काळ बघा, लिच्छवींचा काळ बघा, अनाथपिंडिकाचा काळ बघा. सोन्याच्या मोहरा आथरून जमीन घेणं म्हणजे साधी गोष्ट आहे त्या काळात. म्हणजे किती धन असलं पाहिजे. आजही वेरूळ अजिंठ्यामध्ये तुम्ही जर गेलात, त्या चित्रावर जर एक लाईट जर मारला, त्या तिथे ज्या स्त्रिया आहेत ना, त्या चित्रात दिसतात ना, त्यांच्या अंगावरचे दागिने आजही चमकतात अक्षर लाईट. म्हणजे किती सुबत्तता होती. आमची स्त्री किती सुंदर आणि दागदागिन्याने नटलेली होती त्या काळामध्ये. आम्ही किती पिढ्यापासूनचे या देशामध्ये राज्यकर्ते होतो, राजे होतो. आमची संस्कृती हलकी नव्हती, हे तुम्हाला ते पाहिल्यावर लक्षात. आता मधल्या काळात, नंतरच्या काळात आम्हाला लोकांनी कमी देत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने आम्हाला शिक्षणाचे द्वार खुलं झालं. स्वाभिमानानं जगण्याची जिद्द आमच्यात तयार झाली, आमच्यात माणुसकीची ऊर्जा तयार झाली, आमच्यामध्ये प्रेरणा आली, आमच्यामध्ये पैसा कमवण्याचे ज्ञान आमच्यात आलं, इज्जत आली. आम्हाला लोक दूर लेखत होते,
वरून पाणी वाढत होते, आज आम्ही लोकांना पाणी पाजू लागलेलं आहे. हे परिवर्तन केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे, विचार क्रांतीमुळे, कर्तृत्वामुळे या देशामध्ये झालेलं आहे. म्हणून कुठल्याही 33 कोटी देवाचे फजडे साहेब आपल्यावर उपकार नाही, फक्त उपकार आणि उपकार. आज आपल्याला जी सुबत्ता आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचेच उपकार आहे. तुम्हाला मान्य करावं लागेल, तुम्हाला विसरता येणार नाही. आणि येणाऱ्या पिढीलाही सांगावं लागणार, बाबा हे जे काही बऱ्यापैकी आहे हे बाबासाहेबांमुळे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला सांगत राहावं लागणार की आज आपल्याला जे बरं मिळाले ना दिवस, बरे दिवस, हे कोणत्याही 33 कोटी देवाला दिले, कोणीही दिले नाही आम्हाला. आमच्यासाठी कोणी नव्हतं, फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं. बघा, एकटा माणूस या देशामध्ये झुंज दिली एकट्यानं. हे वाचक वर्ग, तुम्ही सुशिक्षित वर्ग आहात सगळा, काही वाचक वर्ग याच्यामध्ये अभ्यास करते, बाबासाहेबांचे ग्रंथ वाचतात. एकटा झुंज दिली माणसाने. मागे कोणी नाही, पुढे कोणी नाही, पैसाही नाही, समाजही शहाणा नाही, धनसंपत्ती नाही, काही मागे राजा रजवाड्यांचा पाठिंबाही नाही, पुण्याची राजकीय शक्ती नाही, काही नसताना बघा एकट्याने झुंज दिली. आज आपण बऱ्याच वेळा काही काम करायचं म्हणतो, मी एकटा काय करू म्हणतात, सगळ्यांनी मिळून केला करा. अरे राजा अशोक एकटाच होता, बुद्ध एकटेच होते, बाबासाहेब एकटेच होते. एकटा माणूस काय करू शकतो हे उदाहरण अनेक आहे, करू शकतो. म्हणून एकच होते बाबासाहेब. त्यांनी एवढी मोठी लढाई सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक एवढ्या पातळीवर लढाई केली आणि त्या सर्व पातळीवर यशस्वी झालेली आहे, काही हारले नाही. आणि मी तर नेहमी भाषणात सांगत असतो, दुश्मनालाही सांगत, बाबासाहेबांना काय दुश्मन नाहीत का? दुश्मन आहेत बाबासाहेब, आजही तेव्हाही होती, आता या. दुश्मनाने सांगावं बाबासाहेबांचे दोष, हे दोष बाबासाहेबांमध्ये होता, दुश्मनाने सांगावं. दुश्मनाला सुद्धा संधी ठेवली नाही बाबासाहेबांनी दोष देण्याची. निर्दोष जीवन बाबासाहेब जगले म्हणून यशस्वी झाले. दोष प्रत्येक माणसात असते, पण दुश्मनाला सुद्धा कुचकुच 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 गलीगोळीत करतील बाबासाहेबांबद्दल, पण दोष सांगा ना बाबासाहेबांबद्दल एखादं. त्या देशाचं काही वाटोळं केलं, पुण्या समाजाचं वाटोळं केलं, एवढ्या क्रांत्या केल्या, पण कधी एकही माणूस आपल्या धम्मक्रांती, सामाजिक, राजकीय क्रांतीमध्ये मरू दिला नाही बाबा. एक माणूस बाबासाहेबांच्या या कृतीमुळे मेला असं झालं नाही, मरू दिला. सांगलीचा विषय असेल, महाडचा विषय असेल, नाशिकचा विषय असेल, कुठलाही विषय घ्या तुम्ही अभ्यासा, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी तळमळ करून बरोबर समाजाच्या हिताचं पाहिलेलं आहे. म्हणून रक्तहीन क्रांती, तलवारीच्या शिवाय क्रांती. जशी राजा अशोकाने कलिंगचं युद्ध केल्यानंतर तलवार टाकून दिली, तलवारी शिवाय या देशामध्ये क्रांती केली. आज देवाना प्रिय, आज सम्राट अशोकाचं नाव जगात, भारतात, हैदराबाद झालेलं आहे. म्हणून आज सिंहस्तंभ राजमुद्रा म्हणून बनल्या जातो. अशोक चक्र तिरंग्यावर आहे. हे इतिहास साधा नाही आहे, साधी गोष्ट नाही आहे. किंवा बांधवांनो, आज आमचा वीर परिवार एक बुद्धाची मूर्ती आपल्या इथे बसवणं म्हणजे आमचा इतिहास पुढे जिवंत ठेवण्याचं काम, आमचा इतिहास येणाऱ्या पिढी पुढे नेण्याचं काम या निमित्तानं झालेलं आहे. आणि एक चांगलं श्रद्धेत या विचारातून त्यांना जसं वाटलं इथे 10-5 मिनिटं जरी डोळे झाकून रोज बसले तरी त्यांना मनशांती मिळू शकते, प्रत्येकाला मिळू शकते. कोणते माणूस आल्याबरोबर त्याने आधी बुद्धाला पाहिल्यानंतर, तसं आधी सांगत असतो ना, एखाद्या बाईचा नवरा जर दारू पिणारा असेल, थोडेस ती बाई जर कटाळी असेल, बाईला काहीच करायचं नाही. संध्याकाळी जर आता येणार असेल नवरा भांडायला, तिने आपल्या मूर्तीसमोर हात जोडून बसायचं, मग की आपण दुसऱ्याची बुद्धांनी सर्वांच्या मध्ये
नमो तसं म्हणायचं, मागं जसं होईल तसं नमो तसं समोर म्हणायचं. ते किती जरी दारू पिऊन आला, आता भांडणार असला तर थांबा म्हणजे वंदना होते नको, तोपर्यंत तुम्हाला बोलणार. तुम्ही वंदना करीत बसला त्याचा राग थोडा तरी कमी होईल की. रोज यायचा वेळ झाला भांडायचा की वंदना करीत बसायचा, हात जोडायचा. बघा भांडण कमी होतं की नाही, तुम्ही करून बघा काय, बरोबर. पण ती येणार म्हणल्यावर भांडायला तुम्ही तयारच असाल भांडायला, तर मग इथून जोडा तिकून फळा, मग काही मग मिटणार नाही. म्हणून घरामध्ये शांतता नांदायची असेल तर तुम्ही बुद्धासमोर हात जोडून विपස්සना कसा बदलला, घरातलं सुद्धा भांडण मिटतंय. नाही मिळत असं नाही. आता सांगितलं तुम्हाला मंगळसूत्र बायांच्या गळ्यामध्ये, त्याला मंगळसूत्र, मी एक दिवस 2 दिवस विचार केले मंगळसूत्र का होतं. मग नंतर मी जरा शोध घेतला की लग्न लागल्यानंतर माणसाच्या मागे मंगळ लागते, बाईच्या हातात सूत्र जातात सगळे, म्हणून त्याला मंगळसूत्र म्हणजे. मी जरा त्याचा शोध ते मंगळसूत्र, सगळे सूत्र जातात बाईच्या हातात, माणसाच्या मागे मंगळ लागते. तेव्हा घरामध्ये कलह, वादविवाद, भांडण तंडण ठेवायचं नसेल, घर एकदम प्रसन्न ठेवायचं असेल तर बुद्धासमोर वंदना करणं, विपස්සना करणं हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी बुद्धाची मूर्ती पाहिजे घरामध्ये. बुद्धाची मूर्ती त्यासाठी एक प्रेरणा स्रोत देते आम्हाला. आणि मी त्याच्यात जात नाही, कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला जर शांती पाहिजे असेल हा मार्ग, कुठल्याही जाती इथे जात नाही. इथे आम्ही नारळ मागत नाही, मोमबत्ती मागत नाही, अगरबत्ती मागत नाही, फुल मागत नाही, इथे काही तुम्हाला दिवा मागत नाही, कुठल्याही प्रकारे पेढे मागत नाहीत, काही नारळ नाही, खोबरं नाही, खारीक नाही, इथे काहीच ठेवायचं नाही. फक्त हात जोडून डोळे झाकून शांत बसायचं. बाकी बुद्ध त्याला काही मागायचं नाही आणि बुद्धाला काही द्यायचंही नाही. इथे काही नाही का एकदम. म्हणून बुद्धाची मूर्ती ही आम्हाला एक जीवनामध्ये शांतीचं प्रतीक, ज्ञानाचं प्रतीक, विद्येचं प्रतीक, बलाचं प्रतीक, धनाचं प्रतीक, श्रीमंतीचं प्रतीक आमच्यासमोर म्हणजे बुद्ध मूर्ती. निश्चितपणाने वीर परिवाराला नावही वीर आहे, त्यामुळे कामही त्यांनी तसं केलेलं आहे. त्यामुळं त्यांना आणखी काम करण्याची मानसिकता, शारीरिक मानसिक बल त्यांना प्राप्त हो आणि बुद्धाचा विचार वाढवण्यासाठी जसं त्यांनी आपले केंद्र शिवणीचं सुरुवात केली, उभारून मुलाने मला सांगितलं आल्याबरोबर पहिलं भक्तीला दान आपला सभासद होऊन पहिलं काम सुरुवात केलं. अहो शेल्यावर तर कोणी विषाण होते, पण बुडाला पायालाही मत राहू का. मंदिरात जाताना कळसाच्या कोणी पाया पडते का, पायरीच्या पाया. हा का पायरीचा दगड होणं महत्वाचं. कळसाला हात पुरत नाही का, पायरीचा दगड होणं सुद्धा, पाया सुद्धा फार सुरुवातीला ज्यांनी उभं करतात त्याला फार मोठा इतिहास होत असते. सुरुवात कोणी शकतो. माणसाच्या आल्याबरोबर पायाच पडतात ना लोक, मोठ्याला पायाच काऊन पडतात. हाताच्या, डोक्याच्या, छातीच्या, पाठीच्या काऊन पाया पडतात, पायालाच काऊन पडतात. बघा त्याचा इशू. पाय जमिनीवर राहतात माणसाचे, म्हणून पाया पडतात जमिनीवर. ते माणूस आधार चालायला लागतात मग त्याचं काही कळत. पाय जमिनीवर असतात आणि हे सर्व शरीराला होतं हे आधार आहे. तशी पृथ्वी, पशु पक्षी, देव जंतू, झाडं झुडपं, नद्या नाले, हिमालय पर्वत, माणूस, सर्व समुद्र याचा आधार काय पृथ्वी. तसा माणसाचा आधार पाय आहे. सील सदाचार हा आधार आहे. हा आधार घेऊन आपण आयुष्य जगावं. निश्चितपणानं तुम्हाला यश प्राप्त होईल. आज एक चांगल्या कार्यक्रमासाठी भिक्षुवृंदांना आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आपल्याला शासनामध्ये आपण नोकरी केला, त्याची निवृत्ती आज होत आहे. चांगल्या पद्धतीनं यशस्वी अधिकारी म्हणून, चांगले अधिकारी म्हणून आपण काम केल्याबद्दल त्यातही आपल्याला यश आलेलं आहे. ही आता मुलगी आहे, तिलाही
शिकून बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिक्षण देऊन मोठं करून त्या मार्गाला उच्च पदस्थ मुलीचंही भवितव्य चांगल्या पद्धतीने आपण घडवावं, त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश येईल अशी शुभकामना व्यक्त करतो. उपस्थित उपासक उपासिका उन्हामध्ये बराच वेळपासून बसलात, तरी आपण उन्हात बसलात, शांततेने बसलात. सर्वांना धन्यवाद. पण साधू साधू साधू.